गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं मलेरियाचे साईन सिम्पटम्स बघितले होते आपण आणि 10.4 टेबल बघितला होता की ज्याच्यामध्ये मलेरियाच्या 4 स्पेसिस पाहायला मिळतात. दॅट इज प्लाझ्मोडियम, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम मलेरी, प्लाझ्मोडियम ओएली आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम. जर एखाद्या व्यक्तीला जर मलेरिया झाला असेल तर तो ह्यातला एकच कुठला तर असेल. असं होत नाही की 2 मलेरिया झालेत. ठीक आहे. तर हे पी व्हायवॅक्स, पी मलेरी, पी ओएली आणि पी फॅल्सिपॅरम हे 4 स्पेसिस आहेत प्लाझ्मोडियमचे. प्लाझ्मोडियम हा जीनस आहे, स्पेसिस आहे व्हायवॅक्स, मलेरी, ओव्हेली, फॅल्सिपॅरम. प्रत्येक मलेरिया स्पेसिसचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे बॉडीमध्ये आत गेल्यापासून ज्या दिवशी तो इन्फेक्शन करणार आहे तोपर्यंतचा दिवस तो वेगळा आहे. मग 14 दिवस आहे, 18 दिवस आहे, 17 दिवस आहे, 12 दिवस आहे. दॅट इज इन्क्युबेशन पिरियड. ठीक आहे. म्हणजे रोगाचा संसर्ग झाल्यापासून लक्षणं दाखवण्यापर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण काय म्हणतोय, इन्क्युबेशन पिरियड. आणि प्रत्येकाचं फिवर येण्याची जी स्टाईल आहे, जी पद्धत आहे ही वेगळी आहे. काहीची 48 तासानंतर येते, काहीची 72 येते, काही 48 तासाची येते. ठीक आहे. तर काहींच्यामध्ये 22 ते 48 ह्या दरम्यान कधी फिवर येऊ शकतो. हे आपण बघितलं. सिम्पटम्ससुद्धा आपण सगळे बघितले बघा. इनिशियल सिम्पटम्स आर फीवर, हेडेक, चिल्स. क्लासिकल सिम्पटम्स आहेत हे सगळे. वोमिटिंग, कन्व्हल्जन्स, जॉईंट पेन्स येतात, RBC हे होतात, रप्चर होतात. काहींच्यामध्ये रेटिना डॅमेज होऊ शकते. काहींच्यामध्ये ब्रेन सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे मलेरिया हा काही चांगला नाही आहे. मग ह्याचा जो मोड ऑफ ट्रान्समिशन आहे म्हणजे हे इन्फेक्शन माणसाला कसं होतं, तर ह्याच्यामध्ये एक एजन्सी आहे. त्या एजन्सीला आपण वेक्टर म्हणतो आणि हा वेक्टर आहे मॉस्किटो, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटो. मी ह्याच्या आधी तुम्हाला सांगितलं होतं की मेल हा माणसाला बाईट करत नाही, ह्युमनला बाईट करत नाही. कारण मेल हा कसा आहे, व्हेजिटेरियन आहे. तो प्लॅन्ट सॅपवरती जगत असतो. जी फिमेल आहे ही आपल्या ब्लडवरती डिपेंड आहे. दॅट इज सँगिओरस. आपण बघितलं होतं फायलम आर्थ्रोपोडामध्ये की लीच हा सँगिओरस ॲनिमल आहे. आता बघूया आपण ह्याचा मोड ऑफ ट्रान्समिशन कसा होतो आहे. वरती फिगर 10.5 दिलेली आहे. एका साईडला सायक्लिन मॉस्किटो म्हणजे मॉस्किटोच्या गटमध्ये म्हणजे ब्लड ज्यावेळी इन्फेक्टेड पर्सनकडून, आता ए हा व्यक्ती इन्फेक्टेड आहे म्हणजे त्याला मलेरिया झाला आहे, तर त्याचं ब्लड हा घेणार आहे मॉस्किटो. आणि हे मॉस्किटोमध्ये ते ब्लड आल्यावरती, इन्फेक्टेड ब्लड एकडून आल्यावरती त्याच्या गटमध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत. ते सगळे चेंजेस इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आणि जे मायक्रोगॅमेट्स आहेत म्हणजे कोणाचे, प्लाझ्मोडियमचे, हे तयार होणार आहेत. आणि ज्यावेळी तो सेकंड बाईट करणार आहे म्हणजे एकडून तो बीकडं, आता बी हा काय आहे, हेल्दी आहे. तर ज्यावेळी तो बीवरती बसणार आहे आणि ते ब्लड सकिंग करणार आहे त्यावेळी हे जे मायक्रोगॅमेट्स आहेत हे तो काय करणार आहे, प्लाझ्मोडियमचे बीमध्ये सोडणार आहे. त्यामुळं बीला इन्फेक्शन एमुळं होणार आहे व्हाया थ्रू वेक्टर मॉस्किटो. ठीक आहे. मग पुन्हा काय होणार आहे, बीमध्ये सगळं ते इन्फेक्शन होणार आहे. त्याच्या ब्लडमध्ये सगळे ते म्हणजे स्पोरोझाइटहून मायक्रोगॅमेट्स तयार होणार आहेत. पुन्हा त्याला आणखीन ढास चावणार, ते आणखीन त्याचा प्रसार करणार. त्यामुळं ही सायकल कंटिन्यू राहते. लक्षात आलं. ज्या रिजनमध्ये मॉस्किटो आहेत, तुमच्या घरी आजूबाजूला जर मॉस्किटो असतील तर 100% लक्षात ठेवा की तिथं तुमच्या इथं मलेरिया असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. मी जास्त उदाहरण देत नाही. कोल्हापूरमधला जर तुमच्या घरी एखादा पाहुणा आला, काही रिलेटिव्ह आलेत, आणि त्याच्यामध्ये जर त्याच्या ब्लडमध्ये जर हे सगळे गॅमेट्स असतील आणि तिथं तुमच्या घरामध्ये आल्यावरती तुमच्या मॉस्किटोनं जर त्याचं ब्लड सक केलं, तो निघून गेला आणि तोच मॉस्किटो जरी तुम्हाला चावला तरीसुद्धा मलेरिया होऊ शकतो. म्हणजे मलेरिया कुठून येईल, कसा येईल हे आपण सांगू शकत नाही आहे. मग हा होऊच नाही म्हणून आपण काळजी घेऊया. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल, ते काय प्रिव्हेन्शन कंट्रोल घ्यायचे ते आपण पुढं बघूया. पण सध्या आपण बघूया मोड ऑफ ट्रान्समिशन. आता मोड ऑफ ट्रान्समिशन म्हणजे हे इन्फेक्शन माणसाला कसं होतं, कुठल्या पद्धतीनं होतं हे आता आपल्याला पाहावयाचं आहे. प्लाझ्मोडियम इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पर्सन टू अदर थ्रू ॲन इन्सेक्ट वेक्टर फिमेल ॲनाफिलिस मॉस्किटो. इथं तुम्ही असं लिहायचं नाही की मोड ऑफ ट्रान्समिशन ॲट फिमेल मॉस्किटो, तर काय लिहायचं आहे, फिमेल ॲनाफिलिस. आता मॉस्किटोमध्ये पण प्रकार आहेत, त्यातला कुठला मॉस्किटो, स्पेशली ॲनाफिलिस. ज्या ठिकाणी ॲनाफिलिस मॉस्किटो आहे तिथंच हा धोका आहे. वेन इन्फेक्टेड फिमेल ॲनाफिलिस सक द ह्युमन ब्लड
इट मे ट्रान्सफर स्पोरोझाईट टू ह्युमन सर्क्युलेशन. आता बघा, वेन इन्फेक्टेड ॲनोफिलिस सक द ह्युमन ब्लड, ज्यावेळी त्या इन्फेक्टेड माणसाचं ब्लड ती सक करणार आहे म्हणजे ओढणार आहे त्याच्या सोंडेतून. इट मे ट्रान्सफर स्पोरोझाईट, तो कशामध्ये जाणार आहे, स्पोरोझाईटमध्ये जाणार आहे टू ह्युमन सर्क्युलेशन. म्हणजे स्पोरोझाईट ह्या स्टेजमध्ये तो पटकन काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. स्पोरोझाईट रिप्रोड्यूस असेक्सुअली थ्रू फिशन, दॅट इज सिझोगोनी इन द लिव्हर ऑर इरॅथ्रोसाइट. आता ज्यावेळी तो एखाद्या इन्फेक्टेड पर्सनच्या बॉडीमध्ये जातोय, आता बी नावाच्या व्यक्तीमध्ये किंवा सी नावाच्या व्यक्तीमध्ये ह्या फिमेलनं ते ब्लड सोडलं, म्हणजे काय सोडले, स्पोरोझाईट सोडले. मी काय म्हणतो बघा, काय सोडले, स्पोरोझाईट सोडले. आता फक्त स्पोरोझाईट आला आहे तर तो हा जो स्पोरोझाईट आहे हा ह्युमन सर्क्युलेशनमध्ये येतो आहे, पूर्णपणे रक्तामध्ये जातो आहे आणि हा असेक्सुअली रिप्रोड्यूस होतो आहे. असेक्सुअली म्हणजे काय, विदाऊट सेक्स, विदाऊट कॉन्टॅक्ट. त्याचं काय होतं आहे, फिशन होतं आहे. फिशन होतं आहे म्हणजेच काय होतं आहे, त्याला आम्ही म्हणतो सिझोगोनी. ठीक आहे, म्हणजे त्याचं जे प्रोडक्शन आहे हे वाढायला लागतं आहे असेक्सुअली. एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16, 16चे 32, 32चे 64 लाईक दॅट. इन द लिव्हर सेल्स ऑफ ऑर इरॅथ्रोसाइट्स. हे कुठं होतं आहे, एक तर त्याच्या लिव्हरमध्ये होतं आहे त्या व्यक्तीच्या, किंवा त्याच्या RBCमध्ये. मग RBCला जाऊन चिकटतात, तिथं त्याचं काय होतं आहे, असेक्सुअली रिप्रोडक्शन होते. म्हणून त्या व्यक्तीचं लिव्हर थोडंसं सुचतं आहे किंवा मोठं होतं आहे, त्याला आम्ही काय म्हणतो आहे, हिपॅटोमेगॅली. द सेल्स फॉर्म्स आर नाव कॉल्ड मेरोझाइट्स. आता त्या स्पोरोझाईटला आम्ही काय म्हणतो आहे, त्याचं असेक्सुअली रिप्रोडक्शन झालं, फिशन झालं, सिझोगोनी हे प्रोसेस पूर्ण झाली. आता आम्ही त्या सेल्सना काय म्हणतो आहे, मेरोझाईट. म्हणजे स्पोरोझाईटचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, मेरोझाइट्स. लक्षात आलं का. मग हे कोणी करून दिलं रे, तर हे हिपॅटिक सेल आणि RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स. त्या चार्टमध्ये हे ते सगळं दाखवले बघा. पुढं मेरोझाइट्स. द सेल्स फॉर्म विदिन द इरॅथ्रोसाइट्स फंक्शन ॲज अ गॅमेटोसाइट, दॅट इज गॅमोगोनी. बिसाइड्स फॉर्म्स गॅमेटोसाइट्स विदिन इरॅथ्रोसाइट्स, दॅट इज गॅमोगोनी. आता त्या RBC सेलमध्ये त्याचे गॅमेट्स तयार होतात. गॅमेटोसाइट्स इफ टेकन बाय फिमेल ॲनोफिलिस. आता वेगवेगळे गॅमेट आहेत बघा. आता गॅमेट 2 असणार आहेत, एक म्हणजे फिमेल गॅमेट आणि अनदर इज मेल गॅमेट. आता दुसऱ्या मॉस्किटोनं काय होतं बघा, दुसऱ्या मॉस्किटोनं हे गॅमेट्स म्हणजे त्या ब्लडमधलं हे जे काय गॅमेट्स आहेत हे सक केले, ओढले. सो गॅमेटोसाइट्स इफ टेकन अप बाय फिमेल ॲनोफिलिस, फर्टिलायझेशन ऑकर इन इट्स गट. बघा, आता माणसाच्या ब्लडमध्ये हे गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आहेत, फिमेल गॅमेट आहेत. हे सगळे गॅमेट RBCमधून बाहेर पडलेत, पण ह्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही. कारण का ह्युमनमध्ये होत नाही, ते कुणामध्ये होणार, फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटोमध्येच होणार. मग दुसरा एक मॉस्किटो तिथे येणार, ते ब्लड सक करणार आणि त्याच्या गटमध्ये, कोणाच्या, फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटोच्या गटमध्ये मेल आणि फिमेल हे एकत्र येणार. त्यांच्यामध्ये काय होणार, फर्टिलायझेशन होणार आणि तिथंच काय तयार होणार, झायगोट. म्हणजे बघा, असेक्सुअल रिप्रोडक्शन ह्युमनमध्ये होतं, पण सेक्सुअल रिप्रोडक्शन मात्र कुठं होतं, फक्त आणि फक्त फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटोमध्येच होतं. सो गॅमेटोसाइट इफ टेकन अप बाय फिमेल ॲनोफिलिस, फर्टिलायझेशन ऑकर इन इट्स गट. आणि काय होतं आहे, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, हॅप्लॉइड काय तयार होतात, डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतो, विच ट्रान्सफर इन टू ओसाइट. म्हणजे त्या फिमेल ॲनोफिलिस मॉस्किटोच्या गटमध्ये, त्याच्या पोटामध्ये मेल गॅमेट आला, फिमेल गॅमेट आला, हॅप्लॉइड डिप्लॉइड झायगोट तयार झाला आणि हा डिप्लॉइड झायगोट कशामध्ये ट्रान्सफर झाला, इन द फॉर्म ऑफ ओसाइट. बघा, म्हणजे ओसाइट तयार झाला. पुढं ओसाइट्स फॉर्म्स अ लार्ज नंबर ऑफ हॅप्लॉइड स्पोरोझाइट. आता हे जे ओसाइट्स आहेत ह्याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात हॅप्लॉइड स्पोरोझाइट्स तयार होतात थ्रू मिओसिस. त्यालाच आम्ही म्हणतोय स्पोरोगोनी. ठीक आहे, आणि त्या डिप्लॉइड झायगोटपासून अनेक हॅप्लॉइड स्पोरोझाइट्स तयार होतात. ठीक आहे, स्पोरोझाइट्स मायग्रेट टू सलायव्हरी ग्लँड अँड आर रेडी टू इन्फेक्टेड न्यू ह्युमन होस्ट. आणि हे सगळे जे स्पोरोझाइट तयार झालेले आहेत थ्रू सेक्शुअल रिप्रोडक्शन, हे सगळे त्या मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये ट्रान्सफर होतात, तिकडे जातात. ओके, आणि जिथं हा मॉस्किटो बाईट करणार आहे, समजा 10 लोकांना बाईट केला, तर ह्या 10 लोकांच्यामध्ये तो स्पोरोझाइट सोडणार आहे आणि त्या लोकांना काय होणार आहे, मलेरिया होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा जो स्पोरोझाइट आहे
ह्या स्पोरोझाईटचा धोका फक्त मानवाला आहे, ह्युमनला आहे. ठीक आहे. मलेरिया फक्त ह्युमनला होतो, तो मॉस्किटोला होत नाही. असे काही डिसीज आहेत ते कुत्र्यांनाच होतात, ते आपल्याला होत नाहीत. पण जरी आपल्या कुत्र्याजवळ असले तरी सुद्धा. म्हणजे लक्षात ठेवा, फक्त मॉस्किटो इथं काय आहे, व्हेक्टर आहे. ठीक आहे. त्याला त्या प्लाझ्मोडियमचा काही फायदा नाही आहे. तो फक्त रक्त घेतोय, जगतोय. ठीक आहे. आणि दुसऱ्याला बाईट करतोय. मग त्यामुळं पण ह्या मॉस्किटोमधून मात्र काय चालू आहे, ही सायकल चालू आहे. म्हणजे मलेरिया अजून थांबला आहे का आपल्या इंडियामध्ये, वर्ल्डमध्ये? तर नाही आहे. जिथं मॉस्किटो तिथं 100% हे आहेत. आता असे भरपूर देश आहेत, बर्फाळ प्रदेश, म्हणजे स्पेन आहे, पॅरिस आहे, फ्रान्स आहे, की इथं ढासच नाही आहेत. तर ऑफकोर्स तिथं मलेरियासुद्धा नसणार आहे. समजलं? म्हणजे जिथं मलेरिया तिथं मॉस्किटो, जिथं मॉस्किटो तिथं मलेरिया. लक्षात आलं? आता एखाद्या व्यक्तीला इन्फेक्शन झालं असेल, हे कसं समजायचं? कारण लक्षात ठेवा, हे मलेरियाचं डायग्नोसिस, मलेरियाचं निदान इनिशियल स्टेजला होणं खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, कारण काय आहे, चुकून जर रेटिना डॅमेज झाली तर, चुकून जर ब्रेनमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर, त्यामुळे आपण इथं कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. जर ताप म्हणजे त्याचे काय डायग्नोसिस कशी करायची, ट्रीटमेंट कशी करायची, मलेरिया झाला हे कन्फर्म कसं करायचं, हे आपण बघूया अंडर हेडिंग डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. मलेरिया कॅन डायग्नोस्ड बाय मायक्रोस्कोपिक स्टडी ऑफ ब्लड स्मिअर. आता डॉक्टरना वाटतंय ताप येतोय जातोय, ताप येतोय जातोय, डॉक्टर म्हणतात की जरा चेक करून घेऊया काय झालं ते. आणि आपण ते डॉक्टर त्या पेशंटला लॅबवाल्याकडे पाठवतात, पॅथॉलॉजिकल लॅबवाल्याकडे. तो लॅबवाला काय करतोय, त्याचा स्मिअर घेतोय ब्लडचा, तो स्लाईडवरती असा पसरतोय. ठीक आहे. आणि त्याचं काय करतोय, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करतोय. म्हणजे मलेरियाचा पॅरासाईट म्हणजे कोण, प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, मलेरी, ओव्हेली, फॅल्सिपॅरम, त्यातला कुठला आहे का बघतोय. बिसाइड्स अदर रॅपिड डायग्नोस्टिक्स ब्लड इन ए न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक आर ऑल्सो यूज. आणखीन काही आता नवीन टेक्निक आलेले आहेत. त्यातली आलेली आहे रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन द न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेक्निक. हे जे ॲम्प्लिफिकेशन टेक्निक हे पटकन कळतं विदिन 2 to 4 मिनिट्स की मलेरिया आहे की नाही आहे. ट्रीटमेंट्स ऑफ मलेरिया इन्क्लूड, आता जी ट्रीटमेंट आहे, आता ट्रीटमेंट म्हणजे लक्षात ठेवा, आता मलेरिया झाला आहे हे कळालं आहे डॉक्टरांना. ठीक आहे. तर द्यायला पाहिजे. मग कोण आहे, मग फॅल्सिपेरम आहे, बरोबर आहे, ओव्हेली आहे, मलेरिया आहे, जे काय व्हायवॅक्स आहे, त्याप्रमाणे डॉक्टर ट्रीटमेंट देतात. सो ट्रीटमेंट्स ऑफ मलेरिया इन्क्लूड ॲट्रिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज. वेगवेगळे ड्रग्ज आहेत, 3-4 ड्रग. हे 3-4 ड्रग एकत्र जर दिले तर जे हे स्पोरोझाईट्स आहेत हे किल होतात. आणि तो व्यक्ती मलेरिया फ्री होतो 4 ते 5 ते 6 दिवसामध्ये. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज रिकमेंडेड 5 डिफरंट ACTs, म्हणजेच काय, ॲट्रिमिसिन बेस्ड कॉम्बिनेशन थेरपीज, विच इन्क्लूड्स व्हेरियस कॉम्बिनेशन ऑफ ॲट्रोझिनेट, हे ड्रग आहेत, सल्फोडॉक्झिन, पायरिथ्रामिनिन. इन ॲडिशन क्विनिन इज ऑल्सो यूज्ड. आणि क्विनिन हे सगळ्यात महत्त्वाचं ड्रग आहे जे पूर्वीपासून दिलं जातं. तर हे क्विनिन लक्षात आहे का, मिथामाइन, सल्फोडॉक्झिन आणि ॲस्ट्रोनेट, हे सगळे जे ड्रग आहेत, ॲट्रोझिनेट, हे सगळे ड्रग वेगवेगळ्या थेरपीमध्ये वेगवेगळ्या डोसमध्ये देऊन त्या व्यक्तीला बरं केलं जातं. आणि ह्या थेरपीचं नाव आहे ACTs. तर हे ज्या थेरपी आहेत हे देऊन मलेरिया फ्री केलं जातं त्या पेशंटला पटकन इनिशियल एवढं. आता आपण बघितलं मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे, डायग्नोसिस, ट्रीटमेंट डायग्नोसिस बघितलं आपण कसं करायचं, ट्रीटमेंट बघितली, कुठले ड्रग्ज घ्यायचे की जे WHO आपल्याला रेकग्नाईज केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे लास्ट अँड बेस्ट, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. म्हणजे मलेरिया व्हावं असं कोणाला वाटत नाही. ठीक आहे. मग मलेरिया होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे आपण. तर पहिल्यांदा बघा, मी मॉडेलमध्ये सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे ढास आपल्याला चावता नये ही काळजी घेतली पाहिजे. मग घरामध्ये ढास येतात, मग तुम्ही घरामध्ये ते गुड नाईट, ते चक्र असतं बघा, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, ओडोमॉस आहे, मॉर्टिन आहे, कासव छाप आहे, हे तुम्ही लावायला पाहिजे. साधारण हे ढास 5 ते 6 ह्या दरम्यान आपल्या घरी येतात सायंकाळी. तर त्यावेळी तुम्ही दरवाजे बंद करायला पाहिजेत. तुमच्या ज्या घरातल्या ज्या विंडोज आहेत ह्याला बारीक अशी नेट मारून मिळते, तर त्या नेट मारून घ्या. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जे घरापुढे जर गटर असेल तर त्या गटरवरती फरशी घालून घ्या.
जे पाणी आहे गटरीतलं हे वाहतं ठेवा. वाहतं म्हणजे काय की ते पुढे गेलं पाहिजे, नाही ते तुमच्या घरामध्ये सांडले तर तिथं मध्ये डासांची अंडी घालणार आणि तिथं डास इथंच तारवणार. पाणी कसं पाहिजे, रनिंग पाहिजे, वाहतं पाहिजे. ठीक आहे, हे महत्त्वाचे. तुमच्या स्लॅबवरती जर तुम्ही जाऊन या घराच्या तिथं तर जुन्या टायरी असतात, डबे असतात, काही वेसल असतात. मग ते पावसाचं पाणी त्याच्यामध्ये साठतं आणि जिथं पावसाचं पाणी साठतं तिथं हे डास अंडी घालतात आणि त्यामुळं आपल्याला मलेरिया, डेंग्यू ह्यांना मुकाबला करावा लागतो. लक्षात आलं. तर स्टॅग्नंट वॉटर अजिबात असता कामा नये. पाणी वाहतं पाहिजे. पावसाचं पाणीसुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबतं. बरेच जणांचे स्लॅब व्यवस्थित नसतात तर स्लॅबवरती पाणी साठतं तिथेही अंडी घालतात. त्यांना आपल्याला संधी द्यायची नाही, याला एवढं लक्षात ठेवा. काही ठिकाणी ग्रामपंचायत फ्युमिगेशन करतं गटरीमध्ये की जेणेकरून हे मासे मरून जातात. आपल्या इथं जिथं पाणी आहे, विहिरी आहेत गावाजवळ, जिथं गटरी आहेत त्या गटरीमध्ये पाणी असतं, ओढ्यामध्ये पाणी असतं, अशा ठिकाणी गावची ग्रामपंचायत किंवा जे आरोग्य खातं आहे हे एक मासा सोडतं. त्या माशाला आम्ही मराठीमध्ये म्हणतो आहे गप्पी मासे. आपला एक स्लोगन आहे, गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. आता गप्पी मासे पाळा तर तुम्हाला हिवताप होणार नाही. म्हणजे बघा काय स्लोगन आहे, गप्पी मासे पाळा हिवताप टाळा. हा जो गप्पी मासा आहे हा काय करतो आहे, मॉस्किटोनं जी एग ले केलेले आहेत फिमेलनं ते सगळे खाऊन टाकतो आहे. त्यामुळं मॉस्किटो पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येते. ठीक आहे, त्यामुळं मलेरियाचा पण चान्स काय होतो आहे, कमी होतो आहे. म्हणजे मलेरिया म्हणजे हिवताप, हे लक्षात ठेवा. मग ह्या फिशचं नाव काय इंग्लिशमधलं, त्या फिशचं नाव आहे गॅम्पुसिया फिश. काय नाव आहे, गॅम्पुसिया फिश. तर असे अनेक एजंट्स आहेत. ठीक आहे, तुम्ही जिथं झोपताय तिथं तुम्ही मॉस्किटो नेट वापरू शकताय. त्याला आपण मराठीमध्ये मच्छरदाणी असं म्हणतो, ज्यामुळे मच्छरमुळे हे होत नाही. सध्या रॅट्स आलेले आहेत बघा. ठीक आहे, तुम्ही टी व्ही बघत असताना तुम्ही रॅट्सनं ते डासांना मारू शकताय, त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोल करू शकताय. असे वेगवेगळे काय आहेत, वेज आहेत की ज्याच्याकडून तुम्ही प्रिव्हेन्शन कंट्रोल करू शकताय. बघूया आपण काय आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ मॉस्किटो बाईट बाय युझिंग मॉस्किटो नेट्स अँड इन्सेक्ट रिपेलियंट. अशा वेगवेगळ्या उद्बत्ते आहेत. काही केमिकल्स आहेत की जे इन्सेक्ट रिपेलंट आहेत. स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड अँड ड्रेनिंग स्टॅग्नंट वॉटर वेअर मॉस्किटो ले एग्स. जिथं जिथं पाणी साठलं आहे तिथं तुम्ही ते स्प्रे करू शकता इन्सेक्टिसाइड आणि मॉस्किटोना कंट्रोल करू शकताय. मॉस्किटो लार्वी कॅन बी कंट्रोल बाय युझिंग गॅम्पुसिया फिश वॉटर फिश दॅट इज बाय कंट्रोल. हा त्याचा यूज आहे. इथं मलेरिया हा संपलेला आहे. सेकंड आपल्याला बघायचं आहे अमिबायासिस हा डिसीज. म्हणजे पहिला डिसीज आपण बघितला, मला वाटते सगळ्यांना मलेरिया हा समजला असेल. ठीक आहे, तर मलेरियाचा व्हेक्टर मॉस्किटो आहे आणि तो कोण आहे, फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटो. जो होस्ट आहे, मेन होस्ट, तो ह्युमन आहे. धोका ह्युमनला आहे, मॉस्किटोला अजिबात नाही आहे. त्याच्यामध्ये 4 स्पेसीज आहेत. वायवॅक्स आहे, प्लाझ्मोडियम वायवॅक्स, मलेरी, वोहेली, फॅल्सिपॅरम. ठीक आहे, ह्याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन आपण बघितलं. ह्याच्यामध्ये स्पोरोझाईट ज्यावेळी एंट्री होते स्पोरोझाईटची, त्याचं कन्व्हर्जन लक्षात ठेवा स्पोरोझॉइड्समध्ये होतं. त्याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, त्यालाच आम्ही म्हणतो सिझोगोनी. ठीक आहे, आणि ते लिव्हर आणि RBCना काय करतं, डॅमेज करतो. आणि ह्या स्पोरोझॉइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मेरोझॉइड्समध्ये होतं. ठीक आहे, त्यातल्या ज्या मेरोझॉइड्स RBCमध्ये जातात त्याच्यामधून गॅमेट तयार होतात, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. हे मेल फिमेल गॅमेट मॉस्किटोच्या ब्लडमध्ये गेल्यावरती, बॉडीमध्ये गेल्यावरती त्याच्या गटमध्ये तिथं सेक्स्युअल रिव्होल्यूशन होतं. असेक्स्युअल रिव्होल्यूशन कुठं होणार आहे, ह्युमनमध्ये होणार आहे. सेक्स्युअल रिव्होल्यूशन कुठं होणार आहे, तर फिमेल ॲनॉफिलिस मॉस्किटोच्या गटमध्ये होणार आहे. आणि हे गटमध्ये झाल्यावरती डिप्लॉइड जागट फॉर्म होतो आणि ह्या डिप्लॉइड जागटचं कन्व्हर्जन ऊसाईटमध्ये होतं. ठीक आहे, आणि ह्या ऊसाईटपासून अनेक हॅप्लॉइड स्पोरोझाइट्स फॉर्म होतात. ठीक आहे, थ्रू मिओसिस. मिओसिस टेक्निक आहे आणि अशा प्रकारे त्याची लाईफ सायकल चालू राहते. ठीक आहे, आपण ट्रीटमेंट बघितली, डायग्नोसिस बघितली, वेगवेगळ्या आता मायक्रोस्कोपिक ब्लड स्मेअर टेस्ट आहेत. रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट बेस्ड ऑन द न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन हे टेक्निक सध्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ठीक आहे, काही ड्रग्ज आहेत, त्या ड्रग्जना आम्ही म्हणतो आहे आर्टेमिनिझाईन बेस्ट कॉम्बिनेशन थेरपी दॅट इज ACTs. काही WHनं ड्रग्ज दिलेले आहेत की ह्यांचा कॉम्बिनेशन जर आपण वापर केला तर आपण मलेरिया फ्री होऊ शकतो पटकन. त्याच्यामध्ये क्विनिन आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये
मिथायामाइन आहे, सल्फॉडॉक्झेन आहे, त्याच्यामध्ये आर्टिझनेट आहे. हे असे वेगवेगळे जे ड्रग्ज आहेत ह्यांची थेरपी आपण घेतली तर मलेरियाचा जो स्पोरोजाइट आहे हा काय होतो, किल होतो आणि आपण मलेरिया फ्री होतो. ठीक आहे, आज आपण मलेरिया बघितला डीपमध्ये, त्याचं प्रिव्हेन्शन कंट्रोल बघितलं आपण. इन्सेक्ट नेट्स आहेत, इन्सेक्ट रिपेलेंट्स केमिकल्स स्प्रे करू शकतो आहे, गॅम्बूसिया फिश यूज करू शकतो आहे बायो कंट्रोल एजंटसाठी. तर असे वेगवेगळे टेक्निक हे करून आपण मलेरियाचा मुकाबला करू शकतो आहे. आज आपल्याला सेकंड डिसीज बघायचं आहे. त्या डिसीजचं नाव आहे अमिबायासिस. आता अमिबायासिस इज ऑल्सो नोन ॲज अमिबाईक डिसेंट्री. त्याला आपण डिसेंट्री हा शब्द तुम्हाला माहिती आहे की जुलाब किंवा त्याला हगवण असा शब्द आहे मराठीमध्ये. मग हे कधी बिघडतं तर आपण एखादं घाणेरडं पाणी ज्यावेळी आपण पितो, रानात गेलो आहे, विहिरीतलं पाणी पिलं, ओढ्यातलं पाणी पिलं, एखादा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये जेवणामध्ये मोठी लोक म्हणजे भरपूर लोक आलेले आहेत आणि तिथं पाण्याची सोय काहीतरी विचित्र आहे, तर अशा ठिकाणी आपल्याला ही डिसेंट्री लागू शकते. इट इज अ कॉमन इन्फेक्शन ऑफ ह्युमन गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट विच अफेक्ट 15% पॉप्युलेशन ऑफ इंडिया. आपल्या इंडियामध्ये जे 15% लोक आहे की ज्यांना डिसेंट्री लागते, हगवण लागते, तर त्या हगवण म्हणजेच लक्षात ठेवा अमिबायासिस. गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅकला हे इन्फेक्शन होतं. आता गॅस्ट्रो इंटेस्टाइनल ट्रॅक म्हणजे काय, माउथपासून ॲनसपर्यंत जे काही सगळे ऑर्गन आहेत, स्टमक आहे, इंटेस्टाईन आहे, लार्ज इंटेस्टाईन आहे, तिथे इन्फेक्शन होतं आणि टॉयलेटचं बिघडतं, त्यालाच आपण म्हणतो डिसेंट्री. 15% पॉप्युलेशन ह्यांना अमिबायासिस म्हणजे अमिबिक डिसेंट्रीला काय करायला लागतं, फेस करावं लागतं. अमिबायासिस इज कॉज्ड बाय अ प्रोटिस्ट पॅरासाइट अँटामिबा हिस्टॉटिका. तुम्हाला माहिती आहे 5 किंगडम आहेत, त्यातला जो किंगडम प्रोटिस्ट आहे, ह्या प्रोटिस्टामधलाच हा ॲनिमल आहे, ऑर्गॅनिझम आहे, ह्याचं नाव आहे एंटामिबा हिस्टॉटिका. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमिबामध्ये हजारो स्ट्रेन्स आहेत, भरपूर प्रकार आहेत, त्यातलाच हा एक अमिबा आहे. त्या अमिबाचं नाव काय, एंटामिबा हिस्टॉटिका. इथं बघा हे सायंटिफिक नाव आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ई हा कॅपिटल लेटरमध्ये आहे आणि हिस्टोलिकाचा जो एच आहे हा स्मॉल लेटरमध्ये आहे. एंटामिबा हिस्टोलायटिका. आता एंटामिबा हिस्टोलायटिकाची सायकल दिलेली आहे, लाईफ सायकल, ते आपण बघूया नंतर. आता पहिल्यांदा बघूया सायन्स अँड सिम्पटम्स. आता तुम्हाला एंटामिबा हिस्टोलायटिका म्हणजे अमिबायासिस किंवा अमिबिक डिसेंट्री झाले हे कसं ओळखायचं किंवा डॉक्टर कसं ओळखतं. डायरिया. आता पहिली गोष्ट म्हणजे डायरिया म्हणजे काय, ते सारखं टॉयलेटला पळतो आहे, दिवसातून 4, 5, 6 वेळा जातं, डायरिया. सेकंड आहे फ्लॅचटिन स्टूल विथ अ म्युकस अँड ॲबडोमिनल पेन. तर मगाशी आपण बघितलं की सायन्स अँड सिम्पटम्स डायरिया, फ्लॅच्युलन्स, स्टूल विथ म्युकस अँड ॲबडोमिनल पेन दॅट क्रॅम्प आर कॉमन. आता पहिलं जे सायन्स आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. डायरिया म्हणजे टॉयलेटचं बिघडतं, सारखं जावं लागतं, टॉयलेटला व्हिजिट द्यावी लागते. फ्लॅच्युलन्स म्हणजे पोटामध्ये गॅस होतो आणि त्यामुळं पोटामध्ये अनकम्फर्ट वाटतं, काहीतरी वेगळं वाटतं, दुखायला लागतं किंवा एक वेगळंच जाणीव होते, दॅट इज फ्लॅच्युलन्स. स्टूल विथ म्युकस अँड ॲबडोमिनल पेन. आता जे स्टूल आहे, स्टूल म्हणजे जे फिकल मॅटर आहे, जे टॉयलेटमधून आपण बाहेर फेकतो, अनडायजेस्टेड मटेरियल, त्याच्यामध्ये म्युकस येतो, चिकटासा. ॲबडोमिनल पेन, पोटामध्ये दुखू लागतं खाली, लोअर ॲबडोमिनल, इस्पेशली राईट साईडला, कॉमन. पासिंग ऑफ ब्लड विथ स्टूल इज कॉमन इन सिव्हिअर केसेस. जर सिव्हिअर केसेस जर इन्फेक्शन असेल तर स्टूलमधून थोडंसं ब्लिडिंग होतं किंवा ब्लड पडतं. हिपॅटोमेगॅली ऑकर्स इफ पॅरासाइट एंटर द लिव्हर. जर हा एंटामिबा हिस्टोलायटिका जर त्या व्यक्तीच्या, त्या पर्सनच्या लिव्हरमध्ये गेला असेल तर लिव्हर मोठं होतं, लिव्हरला सूज येते, दॅट इज हिपॅटोमेगॅली. हे इन्फेक्शन म्हणजे जसं हिपॅटोमेगॅली हे आपण मलेरियामध्ये सुद्धा बघतो आहे काही केसमध्ये. हिपॅटोमेगॅली ऑकर इफ पॅरासाइट एंटर द लिव्हर डेव्हलप अमिबाईक लिव्हर ॲप्सिस. आणि त्याच्यामध्ये ॲप्सिस म्हणजे लिव्हर खराब पण होतं, त्याच्यामध्ये पू होऊ शकतो. सॉक्युलेंट विथ फीवर विथ पेन इन राईट ॲबडोमेन, राईट साईडला थोडं दुखायला लागतं. मोड ऑफ ट्रान्समिशन. आता हा जो एंटामिबा हिस्टोलायटिका आहे हा आपल्या बॉडीमध्ये कुठल्या वेजनी, कुठल्या मोडनी एंट्री करू शकतो. फिको ओरल रूट म्हणजे फिको ओरल रूट म्हणजे काय, तोंडावाटे किंवा जर टॉयलेटला आपण खराब पाणी वापरलं तर तो फिकल साईडमधून सुद्धा येऊ शकतो, म्हणजे ॲनसमधून सुद्धा वरती जाऊ शकतो. ठीक आहे. बऱ्याच ह्याच्यामध्ये घरांच्यामध्ये
की जे पाणी वापरलं जातं टॉयलेटला हे ओढ्यामधलं वापरलं जातं किंवा एखादी टाकी असते बाहेर त्याच्यामध्ये पालापाचोळा पडलेला असतो, त्याच्यामध्ये हा एंटामीबॅसिलस असतो आणि हेच पाणी टॉयलेटला वापरलं जातं धुण्यासाठी. आणि त्यामुळे तिथून म्हणजे बघा ॲनसमधून वर जाऊ शकतो तो. त्यामुळे हे 2 रूट म्हणजे जे टॉयलेटला तुम्ही पाणी वापरता हे सुद्धा चांगलं असणं हे अपेक्षित आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्ही जे पाणी पिताय हे सुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे. सो फिको ओरल रूट. नेक्स्ट, इटिंग विथ डर्टी हँड्स. घाणेरड्या हाताने जर तुम्ही हे केला म्हणजे जर टॉयलेटची विजिट झाली तर पटकन तुमचे जे हात आहेत हे चांगले वॉश करून घ्यायला पाहिजेत. जिथं घाणेरडापण आहे, काही गाड्यावरतीचं जे नाश्ता आहे, जेवण आहे, ठीक आहे, किंवा जिथं एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला गेला तिथं अनहायजेनिक वाटत असेल तर तुम्ही किंवा जी माणसं वाढायला आहेत हॉटेलमध्ये किंवा तर हे स्वच्छता आहेत का, त्यांचे हात सॅनिटाईज केलेले आहेत का, त्यांची नखं व्यवस्थित आहेत का, नखामध्ये घाण आहे का, हे सगळं बघणं अपेक्षित आहे. स्वेटिंग विथ डर्टी हँड्स. कंटॅमिनेटेड फूड विथ अँड वॉटर. जे फूड आहे या फूडमध्ये समजा बासुंदी आहे एखाद्या कार्यक्रमात, तर बासुंदीमधलं पाणी खराब आहे, त्याच्यामध्ये एंटामीबा आलेलं आहे. ठीक आहे. किंवा तुम्ही जे पाणी आहे पाणीच बरोबर नाही आहे, ठीक आहे, ओढ्यामधलं पाणी किंवा एखाद्या विहिरीमधलं पाणी, त्या विहिरीमध्ये एंटामीबा आहे किंवा पालापाचोळा कुजलेला आहे, तर असं पाणी पिल्यामुळे सुद्धा लक्षात ठेवा तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं. आता हे मोड ऑफ ट्रान्समिशन झालं, फिको ओरल रूट, इटिंग विथ डर्टी हँड्स, कंटॅमिनेट फूड अँड वॉटर. त्यामुळे इथून पुढं हे काळजी घेणं अपेक्षित आहे आपल्याला. जर का आपल्याला डायरिया व्हायचा नसेल तर, एंटामीबॅसिलस इन्फेक्शन व्हायचं नसेल तर. आता डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट तुम्ही कशी करणार? Diagnosis of amoebiasis is made through a microscopic examination of the stool sample. आता त्या व्यक्तीला हे सिम्पटम जाणवायला लागले, त्याच्या पोटात दुखायला लागले, त्याला फ्लॅच्युलन्स आला आहे, त्याला डायरिया व्हायला लागला आहे, ब्लिडिंग व्हायला लागले, तर डॉक्टर काय करतात पटकन त्याचं मायक्रोस्कोपिक एक्झाम, त्याचं जे स्टूल आहे, स्टूल म्हणजे काय की जे शौचाचं जे मटेरियल आहे त्यालाच आपण फिकल मॅटर म्हणतो, ते तपासायला द्यायचं, एक्झामिनेशनला द्यायचं. दॅट इज स्टूल एक्झामिनेशन. आणि त्या स्टूलमध्ये हा एंटामीबा जर असेल तर रिपोर्ट येतो पॉझिटिव्ह, नसेल तर रिपोर्ट येतो निगेटिव्ह. अमिओबायसिस इज ट्रीटेड बाय द यूज ऑफ मेट्रॉनिडाझोल आणि टिनिडाझोल. हे 2 ड्रग आहेत, हे तुम्ही दिले तर ते दोन्ही ड्रग मेट्रॉनिडाझोल आणि टिनिडाझोल हे एंटामीबॅसिलसला काय करतात, डायस्ट्रॅकमधून हाकलून देतात, त्याला मारून टाकतात. दॅट इश्यू. प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल. आता आपण ट्रीटमेंट बघितली, डायग्नोसिस बघितलं, ते स्टूल एक्झामिनेशन करायची, ठीक आहे. आता आपण बघूया प्रिव्हेन्शन कंट्रोल. जर तुम्हाला हा व्हायचा नसेल तर काय करायला पाहिजे? वॉश हँड्स विथ हॉट वॉटर अँड सोप आफ्टर युझिंग टॉयलेट अँड चेंजिंग बेबीज डायपर. ज्यावेळी आपण टॉयलेटवरून येतो आहे त्यावेळी तुम्ही गरम पाण्यानं किंवा सोपनं किंवा जे हँडवॉश असतात त्यांना व्यवस्थित धुतले पाहिजे, गडबड न करता. चेंजिंग बेबी किंवा जे डायपर लहान बाळांचे असतात ते चेंज करताना तुम्ही ते काळजी घेतली पाहिजे. ड्रिंक बॉईल वॉटर. जिथं हे असं पाणी आहे तिथं तुम्ही ॲक्वाचं किंवा बॉईल वॉटर प्या, पाणी गरम करून थंड करून प्या. अदरवाईज वॉटर मस्ट बी क्लोरिनेटेड अँड फिल्टर्ड. किंवा तुम्हाला सगळ्यांना माहिती की प्रत्येक गावामध्ये पंचायतीमध्ये ही पावडर असते क्लोरीनची, ती क्लोरीनची पावडर टाकायची, ते पाणी फिल्टर करायचं जेणेकरून एंटामीबॅसिलसचा तिथून खात्मा झाला असावा. अवॉइड इटिंग अनहायजेनिक फूड. आता अनहायजेनिक फूड म्हणजे काय? एखादा व्यक्ती आहे त्याचा हात घाण आहे, तो ओढा सोडायला लागला आहे किंवा तो जिलेबी सोडायला लागला आहे हातानं, ठीक आहे. किंवा अशा हॉटेलमध्ये भरपूर कुक असतात की जे अजिबात हायजेनिक कंडिशन मेंटेन करत नाहीत. असं अनहायजेनिक फूड, रस्त्यावरचं फूड, हॉटेलमधलं फूड अवॉइड करा. व्हेजिटेबल्स मस्ट बी प्रॉपरली वॉश्ड अँड कुक. जे व्हेजिटेबल तुम्ही घेताय, आता बरेच असे दिल्लीमध्ये मुंबईमध्ये व्हेजिटेबल्स आहेत गटरीवरती तयार करतात, गटरीच्या शेजारी मेथी टाकतात, म्हणजे धनं टाकतात, ते कोथिंबीर येते आणि ते लोकांना वाटतं की किती चांगले आले बघा, तर ती ह्याच्यावरती आलेली असते गटरीवरती. तर ते जे व्हेजिटेबल्स आहेत हे जर तुम्हाला चुकून आले, हे तुम्हाला माहीत नाहीत, त्यामुळे जे व्हेजिटेबल्स तुम्ही घेताय हे थरोली वॉश करा, ते व्यवस्थित कुक करा. प्रॉपर सॅनिटरी फॅसिलिटीज इन्क्लुडिंग सीवेज डिस्पोजल हेल्प टू प्रिव्हेंशन. जे काय तुम्ही सीवेज आहे हे सुद्धा व्यवस्थित डिस्पोज होणं गरजेचं आहे. तर ही जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला अमिओबायसिस की जसा पॅथोजन आहे एंटामीबा हिस्टोलाटिका, डायरिया तुम्हाला होणार नाही आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲस्कॅरियासिस हा कॉन्सेप्ट, हा डिसीज बघूया. खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे. थँक्यू.